तर मंडळी आम्ही आहे बघा रानात भांगलायचं चाललंय, 12 वाजले त्या आता बास करणार आहे. लय रखरख ऊन लागायला लागलंय बघा. तर आता ठिका घेतलंय. आता ही तण जी भांगलून आम्ही ढीक ठेवली ती आता ठिक्यात भरायचं, गायांना नेऊन टाकायचं. आता ठिक्यात भरणार. तर बघा भांगलता मला ही औषधिक मानलं जातं ह्या झाडाला. म्हणजे ही हाई तण, आम्ही वावरात तण म्हणतोय, पण ह्याचा आयुर्वेदामध्ये म्हणजे आपल्या खोकल्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग, म्हणजे खोकल्यासाठी सुद्धा खाल्लं जातं. ह्याला आमच्याकडे म्हणतात कुडकुडी. आणि ह्या झाडाला बघा अशी फुलं येते, ती फुलं पण किती छान आहेत. ह्याची वेणी सुद्धा जेव्हा गौरी गणपती असतात ना तेव्हा ह्याची वेणी ही खूप मोठं येतं. ह्याची येऊ का केवढं लांबड्या दांड्या, ह्याची वेणी सुद्धा ह्या फुलांची अशी बनवली जाते. लई भारी, मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि ह्याला म्हणते ते आमच्याकडे कुडकुडी. ज्या वेळेला आता आम्ही रानात काम करतोय त्यावेळेला लागतं हाताला खुरपं भांगलताना म्हणा, असं कापलं कशानं पण लागू दे आम्हाला, आम्ही पहिले ही झाड होई का तर ही हुडकायचं पटकन असं नुसतं का असं हातात असं चुरडतो, असं चुरडून जिथं आपल्याला कापलंय लागलंय त्याच्यावर ही काही रस निघालाय. हो का, हे नुसता असा रसाचा थेंब जिथं आपल्याला लागलंय तिथं लावला का नाही की लगेच रक्त याचं बंद होतं. एवढा गुणधर्म आहे. आम्ही म्हणजे शेतात कधी पण लागू द्या आम्हाला, तर आम्ही ह्याची पानं घेऊन आम्ही ती असं चुरडून त्याचा रस जिथं लागलंय, जिथं खुरप्याने आम्हाला लागलंय कापलंय तिथं आम्ही नुसता ह्याचा रस, ह्यो पाला जरी असा रस धरून त्याच्यावर दाबला ना त्या जखम लगेच रक्त याचं बंद होतं. मग त्यामुळं आम्ही रानात काम करताना म्हणजे आम्ही तर असं म्हणजे आम्ही लागलं काय खोकल्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. तुम्हाला अजून ह्याच्याबद्दल काही माहिती असेल, आमच्याकडे ह्याला म्हणते ती कुडकुडी, आमच्याकडे तर ह्याला कुडकुडी म्हणते ती. तुमच्याकडे काय म्हणते ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला ह्याच्याबद्दल काही माहिती असेल तरी पण मला सांगा. भरते आता ठिक्यामध्ये तण आणि जातो घरी. अजून जेवायचं आहे बघा, बनवायचं आहे अजून जाऊन. तर बघा मंडळी, काही ठिकाणी झाडाला नाव काय माहिती आहे का, गावठी पाला, दगडी पाला म्हणतात ह्याला. आमच्याकडे कुडकुडी म्हणतात. म्हणजे प्रत्येक म्हणजे वेगवेगळं नाव आहे. आणि कुडकुडी आमच्याकडे कुडकुडी म्हणलं जातं हिला. आणि खोकल्यासाठी पण कधी बी जखम झाली काय लागलं तरी ह्याचा वापर केला जातो. पूर्वीची बी माणसं करत होती आणि आम्ही तर अजून करतो. तुम्ही करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर माझा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आता लई ऊन लागायला लागलंय.